याबद्दल बातचीत करण्यासाठी आपल्याशी बातचीत करण्यासाठी अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, काय सांगाल, सध्या दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे, आपली काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे या सगळ्या आंदोलनाला घेऊन? ह्या निष्ठुर सरकारला ना विद्यार्थ्यांशी चर्चा करायची आहे, ना सोनम वांगचूक जे बसलेले आहे त्यांचा विषय काय आहे आपले प्रतिनिधी पाठवून त्यांना विचारायचं आहे, ना संसदेमध्ये याची कुठली चर्चा करायची आहे। काल खरगे साहेबांनी आणि राहुल गांधींनी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये आम्हाला चर्चा करायची आहे अशी विनंती केल्यानंतर सुद्धा संसदेमध्ये यांनी काही कुठलीही चर्चा होऊ दिली नाही। तसंही संसदेचं महत्व संपवलं, मग ते शेतकऱ्यांचे बिल असो किंवा मग BNSS मध्ये असो, IPC, CRPC, CPC बदलवला, त्याच्यामध्ये 150 MPs ला त्यांनी बरखास्त करून आपल्यामध्ये ते पास करून घेतलं। देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या गोष्टी अशा पद्धतीने हे करत आहेत। तिथून हुकुमशाही जी केलेली आहे त्यामुळे जो व्यक्ती त्याला जबाबदार आहे, मोदी हे तो मुमकिन आहे ना, मग मोदीच्याच घरावर मग मोदींनीच सांगावं। राम मंदिरमध्ये चोरी झाली, यांनीच अपॉइंट केलेले लोक, चंपतराय यांचाच माणूस, पूर्ण ट्रस्ट यांचं, सगळं यांचं, तिथे चोरी होते, प्रधानमंत्री गप। इकडे योगी सांगतात की मी SIT लावलाय, दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्या SIT वरचा अध्यक्ष जो आहे, प्रमुख जो आहे विजय विश्वास पंत, त्याच्यावर 420च्या केसेस आहे आणि तो म्हणजे एक महाचोर चोरांची चौकशी करणार। जो बजरंगलाल बागरा आणला, नाल्कोचा तो MD होता, CMD होता, त्याच्यावर CVCचं सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं अजूनही त्याच्यावर ताशेरे आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्याला क्लिअरन्स नाही आहे, तो तिथे महासचिव बनणार। विद्यार्थ्यांसोबत कुणी चर्चा करणार नाही। राहुल गांधी तिथे विषय उचलणार तर ते टीव्हीवर दाखवू देणार नाही। राहुल गांधींनी कोर्टामध्ये डेहराडूनमध्ये प्रश्न उपस्थित केला। काय प्रश्न उपस्थित केला की शिक्षण व्यवस्थेमध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे, लोकांचं काय दुखणं आहे। ज्या देशामध्ये सरकार फक्त 1,31,000 कोटी खर्च करतं शिक्षणावर, त्या देशात सामान्य माणसाला 3,27,000 कोटी आपल्या खिशातून खर्च करावं लागतं। शिक्षणाची किती वाट लावली असेल आणि तुम्ही विचार करा। त्याच्यावर राहुल गांधी बोलत आहेत। या देशामध्ये पिरियडिक टेबल काढून टाकले जातात, थेअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकले जाते। काय शिकवणार आहे पोरांना आपण? त्याच्यामुळे राहुल गांधीजींनी जे आज केलेलं आहे आणि सरळ पंतप्रधानांच्या घरावर गेलेले आहे, आता चालवा ना, म्हणा ना, खेळाच्या लाठी चालवल्या ना तुम्ही काल पोरांवर। काल पोरांना तुम्ही पाकिस्तानमधून फूस आहे असं म्हटलं ना, काल हे सगळं प्रायोजित आहे असं म्हटलं। पोरं तिथे आपल्या नाशिकचा एक विद्यार्थी काल तिथे सांगत होता की तो शेंगदाणे, कांदा आणि लोणचं हे खाऊन तो तिथे आंदोलन करत आहे। लाज वाटायला पाहिजे सरकारला। आपल्याच पोरांबद्दल, आपल्याच विद्यार्थ्यांबरोबर असं बोलायचं। तो गुंडा भाऊ, सदा भाऊ, तो म्हणतो आतंकवादी आहे। जरा आपल्या पोराच्या डोळ्यात पहा म्हणा एक वेळा की त्याचं काय भविष्य आहे या देशात। निश्चितच अतुलजी, या आंदोलनाची व्याप्ती पाहता यावर सरकार काही तोडगा काढेल असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल, मला या सरकारवर अजिबात विश्वास नाही की या सरकारला या देशातल्या सामान्य जनतेच्या, सामान्य विद्यार्थी जे आहे त्यांच्या स्वप्नाशी काही देणं घेणं आहे। एवढा नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा OMR शीटमध्ये गडबड घोटाळे केले। ज्यांना 509 मार्क आहे त्यांना 109 मार्क दिले, ज्यांना 600 मार्क आहे OMR शीटमध्ये त्यांना 90 मार्क दाखवून राहिले। हे दुरुस्त व्हायला तयार नाही आहे। सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मुठभर लोकांसाठी, श्रीमंत लोकांना सगळ्या गोष्टीची संधी मिळाली पाहिजे आणि गरीब लोक जे आहेत ते बाहेर झाले पाहिजे। ज्या सरकारमध्ये 90,000 सरकारी शाळा बंद होत असेल त्या सरकारकडनं काय अपेक्षा ठेवायच्या तुम्ही मला सांगा। अतुलजी, येणाऱ्या काळात देखील काँग्रेसची ही आंदोलनाची धार ही अशीच सुरू राहणार आहे का? 100%। राहुल गांधीजी या देशामध्ये शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य असेल, पर्यावरण असेल, रोजगार निर्मिती असेल, प्रोडक्शन असेल, या सगळ्या गोष्टींच्या सुव्यवस्थेसाठी लढत आहेत। ते नेहमी सरकारनी काय करायला पाहिजे हे सांगायला चर्चेला तयार आहे, पण या देशाचे प्रधानमंत्री संसदेच्या अधिवेशनाच्या पहिले सर्वदलीय बैठकीमध्ये सुद्धा येत नाहीत। देश युद्धामध्ये असताना सर्वपक्षीय बैठकीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्याला जाऊन सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावीशी वाटत नाही। त्यामुळे हे देव झालेले आहे, यांना मंदिरात ठेवा आणि चांगले लोक आणा सरकारमध्ये, ही माझी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की हे शिक्षणाशी काही देणं घेणं नाही यांना विज्ञानाशी काही देणं घेणं नाही आहे, यांना रोजगाराशी काही देणं घेणं नाही, यांना मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, देशामध्ये वाढत नाही, याच्याशी काही देणं घेणं नाही, AI मध्ये आपण मागे गेलेलो त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचं आहे, लोकांना भडकवायचं आहे, एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभं राहून फक्त राजकारण करायचं आहे। देशाच्या संदर्भात यांच्याकडे कुठलीही पॉलिसी नाही किंवा यांचं देशावर प्रेम पण नाही। अतुलजी, महाराष्ट्रात देखील काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करणार का? 100%। आता उद्या 120 ठिकाणी विद्यार्थ्यांशी चर्चा करायला आमचे सगळे नेते देशभरात जाणार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणार आहेत। सगळे नेते आमचे जे विद्यार्थ्यांसोबत असतील, हॉस्टेलवर असतील, सगळ्या विद्यार्थ्यांच्या। त्यामुळे आम्ही सकारात्मक दृष्टीनं काय केलं पाहिजे
काय बिघडलेलं आहे ते सांगतात आहे राहुल गांधी, आणि काय केलं पाहिजे हेही सांगतात आहे. समस्या ओळखणं सोपं आहे हो, पण समस्येला सोल्युशन देणं, समस्येचा मार्ग काढणं, तोडगा काढणं, हाही विचार जो आहे तो राहुलजी देशापुढे ठेवतायत. निश्चितच. धन्यवाद अतुलजी, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. This is a total autocracy. We didn't allow. It's a democratic country. We didn't allow. आप राज्यसभा लोकसभा में खड़े रहे बात करने के लिए, बात करने नहीं दिया गया, किसी भी एमपी को बात करने नहीं दिया गया, उनके माइक स्विच ऑफ कर देते हैं। तो हम क्या करें? प्रधानमंत्री पार्लियामेंट आते नहीं है, वो सुनते नहीं है, तो ये सुनवाई होना पड़ेगा। जो हेड ऑफ द गवर्नमेंट कौन है? प्रधानमंत्री। तो इसीलिए विपक्ष के सारे एमपी उनके घर तक पहुंचे ताकि हमारी सुनवाई हो जाए। आपण पाहू शकतो नवी दिल्लीतले हे दृश्य आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळचे परिसरातले हे दृश्य आहे. तिथे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसचे जे आहेत ते रस्त्यावर बसून आंदोलन करतायत. ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांकडून आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून या आंदोलन जे आहे शिक्षण व्यवस्थेमधील गैरव्यवहाराप्रकरणी आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण नहीं, कोई सुनने को तैयार नहीं है। कोई तरीका सुनाने का नहीं रहा। प्रधानमंत्री को भी यहीं आकर सुनेंगे। बड़ी संख्या में वो जो है तमाम नेता अब यहाँ पहुंचने लगे हैं। आणि केली जाते. नीट पेपर फुटी प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात. जहां जिस केंद्रीय मंत्री की जिम्मेवारी थी वो अपनी जिम्मेवारी भूल गए हैं, उनके इस्तीफे की कोई बात नहीं कर रहा है, सरकार की तरफ से कोई बात करने को तैयार नहीं है। ऐसे में कोई आदमी करे तो क्या करे? सड़क पे बैठेगा, सरकार के सामने गुहार लगाएगा। प्रधानमंत्री इस देश का, इस सरकार का मुखिया है, उसके दरवाजे पे आके बैठे हैं कि वो हमारी बात सुने, विपक्ष की बात सुने। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले गेलेले. सचिनजी, काय सांगाल? आता सध्या दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आता काँग्रेसने देखील यात भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. काय प्रतिक्रिया तुमची? भूमिका घेत आहे ही नीटचा जोपर्यंत घोटाळा आला तिथपासून देश पातळीवरती आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे. ते युथ काँग्रेसच्या माध्यमातून असेल, एनएसयूच्या माध्यमातून असेल, राहुल गांधीजी हा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक जीवाचं रान आम्ही करत आहोत. परंतु काल ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना, निष्पाप विद्यार्थ्यांना वागणूक देण्यात आली, अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांच्या विरोधामध्ये त्यांना इलेक्ट्रिकचे शॉक देण्यात आले, त्यांच्यावरती दगडफेक करताना पोलीस पाहतोय, त्यांचे कपडे फाडले गेले, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. या सगळ्या प्रकाराबद्दल त्या नरेंद्र मोदीजींनी माफी मागितली पाहिजे देशाची, की आपल्या या भविष्य, हा जो देशाचं भविष्य आहे ते रस्त्यावर आले, ते न्याय मागते. काय त्यांचा दोष आहे? कशासाठी आक्रोश करतायत ते? जे जबाबदार आहेत या अन्यायाविरोधात, त्याच्या विरोधात कारवाई करा ही मागणी करतायत ना. ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय. अशा तऱ्हेचं जे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, जामदार म्हणाले, तेच योग्य दिसतंय. आता तेच तशाच पद्धतीचा प्रकार आहे. गुलामांना बोलण्याचा अधिकार नसतो, गुलामांना आक्रोश करण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार नसतो. त्यांच्यावरती आक्रमण केलं जातं, तेच दाखवतायत आता. हे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या देशाचं भवितव्य आहेत आणि त्यांना आतंकवादी म्हटलं जाते. त्या सदाभाऊ खोतांना लाज वाटली पाहिजे. आणि हेच हिटलरनं केलं, हेच मुसोलिनीने केलं, हेच त्या ईदी अमीनने केलं. प्रत्येक जगातला हुकुमशाह हा त्यांना विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आतंकवादी म्हणतो, देशविरोधी म्हणत असतो. त्या शेतकऱ्यांनाही अशाच तऱ्हेचे बोललं गेलं. जे आंदोलन करत होते, रस्त्यावर बसले होते. इथे न्याय मागायचा नाही. न्याय मागितला तर देशाचे विरोधी ठरवता तुम्ही. तुम्हाला कोणी अधिकार दिला हा बोलण्याचा? हे अत्यंत भयानक चित्र आहे. ही लोकशाही अत्यंत विद्रूप करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याचा विरोध आम्ही करत राहणार आहोत. ज्या पद्धतीनं हे अमानवीय पद्धतीनं तुम्ही हे विषय हातात आहे. सोनम वांगचुक 20 दिवस तिथे, 21 दिवस त्या उपोषणाला बसले. तर एक व्यक्ती जाऊ नये तिकडे. आणि मला आठवण करून द्यायचे, या सोनम वांगचुक यांचे वडील होते सोनम वांगयांग. ते त्या ठिकाणी लडाखमध्ये अशाच तऱ्हेने अन्नत्याग करत होते 1984 साली. तिथल्या लडाखच्या जनतेला आदिवासीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्लीवरनं त्या लेहला गेल्या आणि त्यांनी त्यांचं उपोषण सोडवलं. आणि हे पंतप्रधान पळ करतात. काल संसदेमधनं मागच्या दारानं पळाले ते. निश्चितच जनतेला कोणी तोंड द्यायचंय? लोकशाही चाललेली आहे का मोदी तंत्र चाललंय या देशामध्ये? निश्चितच. सचिनजी, आपल्यासोबत भाजपचे नवनाथ बन देखील जोडले गेलेले आहेत. आपण त्यांनाही विचारूया. नवनाथजी, काँग्रेसचं आज आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया?
मुळामध्ये या आंदोलनाचा बुरखा फाटलेला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतो की हे राजकीय आंदोलन आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम हे विरोधकांकडनं केलं जात होतं आणि त्याचा मुखवटा फाडण्याचं काम आज झालेलं आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधी, अरविंद केजरीवाल हे राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये घुसले, यांचा राजकीय अजेंडा होता. हे पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी सांगितली होती की विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करायचं आणि मग पुन्हा राजकारण करायचं. काँग्रेसमध्ये हिंमत आहे तर निवडणूक लढा, निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्ही जिंकू शकत नाही आणि अशा पद्धतीनं या देशाला वेठीस धरण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जात आहे. आज ज्या पद्धतीनं राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतायत, यांना लाज वाटली पाहिजे. मुळामध्ये राहुल गांधींना अधिकार आहे का आंदोलन करण्याचा? ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावावर हे आंदोलन सुरू होतं, नीटची परीक्षा अतिशय व्यवस्थित झाली, त्यानंतर देखील हे आंदोलन फक्त आणि फक्त सरकारला बदनाम करायचं, देशाला बदनाम करायचं, हाच एकमेव डाव राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा आहे. जेव्हा हे विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन मजा करत होते, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आणि काँग्रेसनी कशा पद्धतीनं आंदोलनं चिरडली होती हा इतिहास आहे. तुम्हाला आठवत असेल 2012 साली रामदेव बाबा जंतर मंतरवर आंदोलन करत होते, हेच काँग्रेसचं सरकार होतं. राहुल गांधी त्याच्या सरकारचे मुखिया होते. त्यावेळेला रामदेव बाबांना रात्री लाठ्या काठ्या घालून उचलणारे आणि त्यांना अटक निश्चितच करणारे हेच काँग्रेस. नवनाथजी, आपण हे विचारूया. सावंतजी, हे नवनाथ बंद म्हणतायत की हे जे आंदोलन आहे काँग्रेसकडून करण्यात येते ते निव्वळ बदनामी करण्यासाठी, सरकारचं बदनामी करण्यासाठी केलं जात आहे. काय तुमची प्रतिक्रिया यावर? नाही, काय झालंय हे अत्यंत म्हणजे बुद्धिहीनतेचं हे प्रतीक आहे. पहिली गोष्ट अशी की राजकारण करायचं नाही. अरे राजकारण कुठल्या विषयावर करायचं? या देशामध्ये लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला राजकारण म्हणत असतं, ते राजकारण झालं पाहिजे. कुठल्या प्रश्नावर झालं पाहिजे? राम मंदिरच्या चोरीपासून त्या ठिकाणी एक शब्द न काढणं हे राजकारण नाही म्हणत. नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला, अरे त्या पंतप्रधानांना बोलता येत नाही, हे राजकारण म्हणतात का? त्याच्या विरोधात एक आवाज उचलत नाहीत ते? त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यापासून पळ काढताय, याला राजकारण म्हणतात का? अरे कुठेतरी शरम ठेवावी. जे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना आतंकवादी म्हणता तुम्ही? धन्यवाद नवनाथजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.